स्वागतम स्वागतम सुस्वागतम। मी निवेदिका हर्षाली बाबूराव खंडागळे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। ब्राईट फ्युचर कॉन्व्हेंट, खामगाव, जिल्हा बुलढाणा। पहिली भारतीय स्त्री शिक्षिका असे माझी सावित्रीमाई। पहिली भारतीय स्त्री शिक्षिका असे माझी सावित्रीमाई, जिच्या अपार कष्टाने माझ्या हाती लेखणी येई, जिच्या अपार कष्टाने माझ्या हाती लेखणी येई। तिच्याच कृपाशीर्वादाने मी व्यासपीठावर सामर्थ्याने उभी राहील। अशा तेजस्वी स्फूर्ती नायिकेला शत शत नमन मिवाही, शत शत नमन मिवाही। मंच सजला आहे, प्रकाश ज्योत उजळली आहे। मंच सजला आहे, प्रकाश ज्योत उजळली आहे आणि उत्सुकतेने बसलेल्या या प्रेक्षकांसमोर मी घेऊन आली आहे एका सुंदर प्रवासाची सुरुवात। आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त त्यांना वंदन करण्यासाठी व लहान मुलांच्या मनात समतेची ज्योत उजळण्याकरिता स्नेह संमेलनासारख्या कार्यक्रमाद्वारे त्यांना प्रेरणा देण्यासाठी इथे एकत्रितपणे उपस्थित झालेले आहोत। या शुभ प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय मान्यवर, आदरणीय प्रमुख अतिथी, पालकवर्ग व उपस्थित असलेल्या सर्व थोर व्यक्तींचे मी हर्षाली खंडागळे ब्राईट फ्युचर कॉन्व्हेंटच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। सर्वप्रथम मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, नागरिकांच्या प्रचंड विश्वासातून नवनिर्वाचित झालेल्या आदरणीय नगराध्यक्षा सौ अपर्णाताई फुंकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान स्वीकारावे। आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन नगर परिषद खामगाव येथील मुख्याधिकारी माननीय डॉक्टर प्रशांत शेळके साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपले स्थान स्वीकारावे। प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय यादव सर यांना सुद्धा प्रमुख उपस्थिती म्हणून आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच नगर परिषद खामगावचे उपमुख्याधिकारी माननीय श्री आनंद देवकते साहेबांना मी विनंती करते की त्यांनी प्रमुख उपस्थिती म्हणून आपले स्थान स्वीकारावे। त्यासोबतच ब्राईट फ्युचर कॉन्व्हेंटचे उपाध्यक्ष माननीय योगेश भाऊ हजारे सरांना सुद्धा मी विनंती करते की त्यांनी आपले स्थान स्वीकारावे। मोठ्या माणसांची वेळ ही मौल्यवान असते। आजच्या या सोहळ्यासाठी व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी नेहमीच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करणारे असे सर्वच मान्यवर आज इथे आपल्या समवेत उपस्थित झालेले आहेत। आपण प्रचंड टाळ्यांच्या गजराने त्यांची उपस्थिती अविस्मरणीय बनवूया। माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावे। पेटवू ज्ञानाची ज्योत ही अभिमानाची, ज्योत तेवते अंधारात वाट दाखवते जगण्याची, ज्योत तेवते अंधारात वाट दाखवते जगण्याची। तेव्हा दीप प्रज्वलने करूया सुरुवात कार्यक्रमाची। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालेले आहे। यानंतर आपण समोरच्या टप्प्याकडे वाढूया। महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध, महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध, संस्कृतीचा अभिमान आणि एकतेचा संदेश देणाऱ्या महाराष्ट्र गीतासाठी
आता आपण सर्वजण सन्मानाने उभे राहूया. कृपया सर्वांनी उभे राहावे. महाराष्ट्र गीत. जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र. सर्वांनी आपापले स्थान स्वीकार करावे. वातावरण अगदी भारावून गेले आहे. आता या मंगलमय वातावरणात आपण आजच्या कार्यक्रमातील एक अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजेच मान्यवरांच्या सत्कार समारंभाकडे वळत आहोत. काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने, काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने. प्रकाशने हे सदन अशा माणसांच्या तेजाने सत्कार करूयात मान्यवरांचा आदर भावाने. सत्कार करूयात मान्यवरांचा आदर भावाने. सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ वर्णाताई फुंडकर मॅडम यांचे स्वागत करण्यासाठी ब्राईट फ्युचर कॉन्व्हेंटच्या संचालिका माननीय सौ माधुरीताई योगेश हजारे मॅडम यांना मंचावर आमंत्रित करते. त्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आणि सोबतच पुस्तक देऊन त्यांचे स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त आज आपण त्यांना सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक भेट म्हणून देत आहोत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचे स्वागत करावे. उद्घाटक म्हणून लाभले नगर परिषद मुख्याधिकारी माननीय डॉक्टर प्रशांत शेळके साहेबांचे स्वागत नगर परिषद ब्राईट फ्युचर कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका माननीय सौ जिगीषा संघाने मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. आणि सोबतच माननीय हजारे सरांना सुद्धा मी विनंती करते त्यांचं शाल देऊन स्वागत करावं. यानंतर प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले माननीय क्रीडाधिकारी यादव सरांचे स्वागत माननीय पूनम संघाने मॅडम करतील आणि सोबतच हजारे सर सुद्धा करतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर नगर परिषद उपमुख्याधिकारी माननीय श्री आनंद देवकते सरांचे स्वागत करण्यासाठी मी पूजा शिंगाळे मॅडम यांना आमंत्रित करते. सोबतच हजारे सरांना सुद्धा आमंत्रित. पूजा शिंगाळे
पालकवर्ग, विद्यार्थी व उपस्थित असलेले सर्व व्यक्तींचे मी शब्दसुमनाने पुन्हा एकदा स्वागत करते. ब्राईट फ्युचर कॉन्व्हेंट. ब्राईट फ्युचर कॉन्व्हेंट हे आपल्या नगर परिषदेच्या पुढाकारातून आणि दूरदृष्टीतून एकमेव इंग्रजी माध्यमाचे कॉन्व्हेंट आकारास आलेले आहे. ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. विशेष म्हणजे या कॉन्व्हेंटच्या माध्यमातून तळागाळातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्लिश माध्यमातून शिक्षणाची व्यवस्था मिळावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता माननीय मुख्याधिकारी डॉक्टर शेळके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम केवळ शाळा उभारण्यापुरता मर्यादित न राहता अनेक मुलांच्या आयुष्याला दिशा देणारा ठरत आहे. या कॉन्व्हेंटमध्ये अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कौशल्य वाढीचा विकास होण्याच्या दृष्टीने विविध प्रकारच्या स्किल्स ऍक्टिव्हिटीज, क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज व आधुनिक शिक्षण पद्धती राबविल्या जात आहे. यासोबतच येथे कार्यरत असलेल्या मुख्याध्यापिका संगाने मॅडम अनुभवी, संवेदनशील आणि विद्यार्थ्यांप्रती आपुलकीने शिकवणारे शिक्षक वृंद, त्यासोबतच ब्राईट फ्युचर कॉन्व्हेंटच्या उपाध्यक्ष व संचालिका मॅडम या व तुमच्या पालकांच्या विश्वासामुळे ब्राईट फ्युचर कॉन्व्हेंट खऱ्या अर्थाने उज्ज्वल भविष्य घडविणारे केंद्र बनत आहे. अशाच प्रकारच्या आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला हा लहान मुलांच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनात अनमोल आठवणी तयार करेल यात निर्मात्र शंका नाही. यानंतर आदरणीय उपस्थितांनो, आता झालेला हा सत्कार क्षणापुरता नसून मनात घर करून जाणारा होता. कारण जिथे सन्मान असतो तिथे माणुसकीची व कृतज्ञतेची जाणीव असते. अशा या भावनेतूनच आता आपण कार्यक्रमाच्या मूलाधाराकडे म्हणजेच प्रास्ताविकाकडे पुढे जाऊया, जिथून या कार्यक्रमाचा आत्मा आपल्या शब्दातून प्रकट करण्यासाठी मी नगर परिषद ब्राईट फ्युचर कॉन्व्हेंटचे उपाध्यक्ष माननीय श्री योगेश भाऊ हजारे सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. सोबतच आमची सिद्धेश्वर प्रवृत्तीची संस्था या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या ब्राईट फ्युचर कॉन्व्हेंटची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली. या कॉन्व्हेंटच्या घडणघडणीत आदरणीय आमचे मार्गदर्शक मोठे बंधू डॉक्टर सुशांत शेळके सर यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण नगर परिषद ब्राईट फ्युचर कॉन्व्हेंट येथे आजचं हे अॅन्युअल डे संमेलन या ठिकाणी आयोजित करत आहोत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या आमच्या ताई आदरणीय अपर्णाताई कुलकर यासोबतच या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे नगरपालिकेचे लोकप्रिय मुख्याधिकारी सन्माननीय डॉक्टर प्रशांत शेळके सर, यासोबतच मंचावर उपस्थित आदरणीय जिल्हा क्रीडा अधिकारी सन्माननीय यादव साहेब, नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सन्माननीय आमचे बंधू आनंद देवकते सर व उपस्थित सर्व पालकवृंद. आपल्याला माहित आहे की गेल्या 2 वर्षापासून आपण नगरपालिकेच्या माध्यमातून हे कॉन्व्हेंट सुरू केलं. तेव्हापासून पाहतोय की आपल्या सर्व पालकांचा विश्वास आमच्यावर असल्यामुळे आपले विद्यार्थी या ठिकाणी वाढत आहेत. यापुढे सुद्धा आपल्याला दर्जेदार शिक्षण या ठिकाणी देण्यासाठी आदरणीय आमच्या ताई आता लोकनियुक्त या ठिकाणी नगराध्यक्ष झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला सांगतो की आपल्या शाळेमध्ये कोणती जाता आपल्याला कमतरता लागून भासणार नाही. कारण की ताईचा भर हा मी मध्ये 2-3 वेळा बोललो, ताईने सांगितलं, ताई म्हणत होत्या की शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला कुठे कमी पडता कामा नये. आमच्या सागर दादा सुद्धा सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, कीर्ती सारख्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूट तिथं सुरू आहेत त्यांच्या, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ताईच्या मार्गदर्शनाखाली आपण ही शाळा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे कशी चालवता येईल, विद्यार्थी इथे चांगले कसे घडवता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. सोबतच हे कॉन्व्हेंट चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी डॉक्टर प्रशांत शेळके सर सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे आपल्याला आता चिंता करण्याची गरज नाही.
जी कोणती मदत आपल्याला या ठिकाणी लागत असेल ती सर्व मंडळी आपल्याला द्यायला तयार आहे. त्यामुळे आपण कोणती चिंता न करता पुढील आपलं आता हे जे सत्र आहे आपण फर्स्ट स्टँडर्ड ते 8th स्टँडर्ड पर्यंत आपण परवानगीसाठी अर्ज सुद्धा टाकायला आहे. आपले लोकप्रिय कामगार मंत्री आमदार श्री आकाशदादा फुंडकर यांनी या ठिकाणी पाठपुरावा सुरू केला आहे. मला असं वाटतं की फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपल्याला या फर्स्ट स्टँडर्ड ते 8th स्टँडर्ड पर्यंत आपल्याला जी परवानगी पाहिजे आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे येत्या काळात कॉन्व्हेंट या नगर परिषदेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने आपण सुरू करू व आपण जो आपला विश्वास दाखवता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सोबतच आज आपल्याला माहित आहे की आपल्या पाल्यांचं जे स्त्रिय संमेलन आपण या ठिकाणी आयोजित केलं मी त्या दिवशी सहज मॅडम म्हटल्या तुमची काय तयारी झाली दाखवा मला. मॅडमनी दाखवलं तर फार तुमचे लहान लहान मुलं आहेत प्ले ग्रुप वरले मुलं आहे नर्सरी वरले मुलं आहे इतका छान त्यांनी त्या ठिकाणी डान्स करून दाखवला. कोणत्या मुलांनी चांगल्या पद्धतीने पुन्हा जिजाऊची भूमिका केली कोणी सावित्रीबाईंची भूमिका केली काही मुलांनी आपापल्या झाशीची राणीची भूमिका केली. अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांनी या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे. आता आपल्याला तिसरं प्रेड आहे त्यामुळे आपल्या सुस्त कलाकारांना विद्यार्थ्यांच्या या वाव घेण्यासाठी आपला प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. पालक आणि आमची जी हे सर्व शाळेची टीम आहे यासाठी नेहमी घडत होती आपलं सुद्धा योगदान आम्हाला फार मिळालं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमच्या मंडळींनी सुद्धा खूप प्रयत्न केले त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. वास्तविकेतून आपल्याला कॉलेजची शाळेची माहिती भेटलेलीच आहे. यानंतर शहराच्या विकासासोबतच शिक्षणालाही सर्वोच्च स्थान देणारे तळागाळातील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेले हे पाऊल अधिक अर्थपूर्ण करणारे नगर परिषदचे मुख्याधिकारी माननीय डॉक्टर प्रशांत शेळके साहेबांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाची उद्घाटनाची घोषणा करावी. राईट फ्युचर कॉन्व्हेंटला स्नेह संमेलनासाठी उपस्थित आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय नगराध्यक्ष मॅडम सन्माननीय जिल्हा अधिकारी साहेब यादव साहेब देवकारी साहेब माध्यमातून आपल्याला मिळते. सगळ्या शाळांमध्ये माननीय मंत्री महोदयांनी मागच्या वर्षी त्यांच्या विशेष निधी करून आपण ई-लर्निंग सुरू केलेलं आहे. आपल्या सगळ्या शाळा डिजिटल शाळा झालेल्या आहेत आणि याबरोबर सगळ्या शाळांना ज्या काही पायाभूत सुविधा लागतात त्या सर्व सुविधा आपण पुरवतोय. त्या माध्यमातून आपले विद्यार्थी आपल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं. सर्व प्रकारच्या शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा असतील स्कॉलरशिपची परीक्षा असेल नवोदयची परीक्षा असेल मिलिटरी स्कूलची परीक्षा असेल चित्रकलेची जी काही एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या परीक्षा असतील ऑलिम्पियाड असेल या सर्व परीक्षांसाठी आपले विद्यार्थी आपल्याला तयार करायचे आहे. आणि नगर परिषद शाळेतील विद्यार्थी कुठल्याही प्रकारे मागे राहणार नाही. त्यांना चांगल्या पद्धतीचं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध आहोत. आणि येत्या काळामध्ये आपला क्रीडा महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सव सुद्धा पटसंख्या ही मागील 1-2 वर्षामध्ये 3,500 पटसंख्या आहे 3,500-4,000 पटसंख्या आहे. तर नक्कीच आपण सगळेजण मिळून आपल्या शाळा अधिक चांगल्या करू. फक्त पायाभूत सुविधाच नाही तर गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आपले विद्यार्थी येणाऱ्या स्पर्धेमध्ये कुठेही मागे राहता कामा नाही यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि नक्कीच आपण सगळे यामध्ये यशस्वी होऊ असा मला विश्वास आहे. आपण अतिशय उत्साहाने आजचा कार्यक्रम आहे जबाबदारी मला दिली ते आपला स्नेह समाजाचा कार्यक्रम आपण सुरू करतो. उद्घाटन झालंय याची मी घोषणा करतो. धन्यवाद. आपल्या आजच्या कार्यक्रमाची घोषणा झालेली आहे. आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. माननीय
जिल्हा क्रीडा अधिकारी सर आपल्यामध्ये उपस्थित आहे. माननीय यादव सरांना आम्ही विनंती करते की त्यांनी 2 शब्द मनोगत व्यक्त करावे. मुख्य अधिकारी प्रसिद्ध समाजसेवक योगेश हजारे या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. तसंच आज या राष्ट्रीय संमेलनामध्ये उपस्थित झालेले सर्व कामगार सज्जन नागरिक यांनी नगर परिषद शाळेवर हजारे. धन्यवाद सर. आजचा दिवस खऱ्या अर्थाने इतिहासाची आठवण करून देणारा आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या स्त्री सन्मानाची, शिक्षणाची आणि समानतेची मशाल पेटवली, तीच मशाल आज आपल्या खामगावमध्ये नेतृत्वाच्या रूपाने उजळताना आपण पाहत आहोत. नव्या वर्षाच्या प्रारंभालाच आपल्या शहराला एक कर्तृत्ववान, सक्षम व संवेदनशील महिला नगराध्यक्ष मिळालेल्या आहेत. ही केवळ योगायोगाची गोष्ट नाही, ही तर स्त्री शक्तीच्या विजयाचा हा सन्मानच आहे. हा क्षण प्रत्येक स्त्रीच्या आत्मविश्वासाला बळ देणारा आहे. माननीय सागरदादा फुंडकर यांच्या पत्नी आणि कामगार मंत्री माननीय आकाशदादा फुंडकर साहेब यांच्या वहिनी ते आता खामगाव शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षापर्यंतच्या प्रवासाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. आणि याच गौरवपूर्ण क्षणी अशा कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माननीय सौ अपर्णाताई मॅडम विराजमान आहेत, याचा मला एक स्त्री म्हणून अभिमान वाटतो. त्यांच्या अनुभव समृद्ध शब्दांनी व मार्गदर्शनाने हा कार्यक्रम अधिकच अर्थपूर्ण होईल. त्याकरिता मी विनम्रतेने त्यांना अध्यक्ष भाषणासाठी मंचावर येण्याची विनंती करते. कृपया सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदनपर स्वागत करावे. इथे आराध्य देवता सरस्वती यांना वंदन करते. महिला शिक्षणाच्या प्राणीत्या सावित्रीबाई फुले तसेच मा जिजाऊ यांची जयंती आहे, त्यांना देखील मी अभिवादन करते. आजच्या या स्नेह संमेलनाला उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, पालकवृंद, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि माझे आपला परफॉर्मन्स देण्यासाठी तयार असलेले लहान लहान कलाकार आणि मैत्री, जेव्हा ही कार्यक्रमाच्या निमित्ताने एखाद्या शाळेत जाण्याची वेळ येते तेव्हा मला खूप आनंद होतो आणि असं वाटतं की काही वर्ष मागं मी माझ्याच शाळेतलं स्नेह संमेलन पुन्हा जगते आहे असं मला अनुभव येतो. आपल्या सगळ्यांना दिसत आहे की पालकवर्ग खूप उत्सुक आहे त्यांच्या पाल्याचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी. त्याचप्रमाणे खोल्यांमधून आपले लहान लहान बाल कलाकार देखील डपवून म्हणतात आहे की आता आम्हाला आमचं परफॉर्मन्स दाखवून द्या. बरोबर आहे, सगळ्यांना पाहायचे ना आमच्या पाल्यांचं परफॉर्मन्स. बरोबर आहे. मला नेहमीच असं वाटतं पुस्तक ही आपल्याला ज्ञान तर देतातच, आपल्याला भविष्यासाठी तयार तर करतातच, पण त्याचप्रमाणे स्नेह संमेलन शाळेमध्ये जे आपण आयोजित करतो त्याने तुमचा परिपूर्ण विकास होण्यास हवी मदत होते. मिळतं की आपलं कौशल्य लहान लहान मुलं आपलं कौशल्य जाणून शकतो आणि की त्यातूनच मोठे मोठे उद्याची कलाकार देखील तयार होतील. बरोबर. आयोजन करणाऱ्या आयोजकांचं देखील मला खूप कौतुक वाटतं. आपण सगळे उत्सुक आहात की आता आपल्या पाल्याचा कार्यक्रम सुरू व्हावा, त्यामुळे आपला फार वेळ घेणार नाही. मला आयोजकांनी इथे बोलवलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल धन्यवाद आणि खूप खूप आभार. आणि माझ्या बालकलाकारांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या कारकिर्दी कार्यक्रमासाठी. धन्यवाद.
धन्यवाद मॅडम. आदरणीय अपर्णा मॅडम, आपल्या अध्यक्षीय भाषणातून आम्हाला आपले अनुभव, संवेदना व समाजासाठीची खरी तळमळ जाणवली. सावित्रीबाई फुले यांनी ज्या स्त्री सन्मानाची वाट दाखवली, त्या वाटेवर चालणारे आपले विचार प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून गेले. आपल्या शब्दांनी आज अनेक मुलांमध्ये आत्मविश्वास जागा झाला आहे. या कार्यक्रमाला प्रेरणा देणाऱ्या आपल्या मार्गदर्शनासाठी आम्ही आपले नगर परिषद ब्राईट फ्युचर कॉन्व्हेंटच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय मान्यवर व उपस्थित सर्वांना ज्या क्षणाची वाट होती, तो क्षण आता जवळ आला आहे. थोड्याच वेळात आपल्या समोर ब्राईट फ्युचर कॉन्व्हेंटचे सर्वात लहान, निरागस व आनंदी चेहरे आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. या चिमुकल्यांचा हा आनंद आपण अधिक जवळून अनुभवावा, त्यांच्या प्रत्येक हालचालींना आपला प्रेमळ प्रतिसाद मिळावा, यासाठी मी आपल्याला नम्र विनंती करते की कृपया मंचासमोरील आसनावर मान्यवरांनी विराजमान व्हावे. आपली उपस्थिती या छोट्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल, त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित करेल आणि हा क्षण त्यांच्या आयुष्यभराच्या आठवणीत एक सुंदर आठवण बनून राहील. ब्राईट फ्युचर कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका माननीय सौ जिगीषा संघाने मॅडम यांच्या मार्गदर्शनात सर्व शिक्षक वृंदांनी या लहान मुलांच्या नगर परिषद ब्राईट फ्युचर कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका माननीय सौ जिगीषा संघाने मॅडम यांच्या मार्गदर्शनात सर्व शिक्षक वृंदांनी व लहान मुलांच्या सुप्त गुणांना प्रकाश झोतात आणले आहे व त्यासाठी पालक वर्गाने सुद्धा भरघोस असा प्रतिसाद देत आपल्या मुलांना या दिवसासाठी सज्ज केलेले आहे. त्यासाठी आम्ही ब्राईट फ्युचर कॉन्व्हेंट तर्फे अभिनंदन करतो आणि सर्वजण इथे उपस्थित झाले. पालकांनी सगळ्या मुलांची तयारी करून दिली, त्यासाठी मी सगळ्यांना धन्यवाद म्हणते. शब्दांची सेवा केली, भावनांचा मान ठेवला, मंचावर उभे राहून क्षण प्रत्येक जपला. आता या दीपाची ज्योत पुढे देत आहे व पुढील कार्यक्रमाच्या आनंदात सहभागी होत आहे. आज या सन्माननीय मंचावरून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची संधी मला लाभली. हा क्षण माझ्यासाठी आनंद, समाधान व कृतज्ञतेचा अनुभव ठरला आहे. त्यासाठी मी माननीय योगेश भाऊ हजारे सरांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर. कार्यक्रमाचा पुढील भाग अधिक जबाबदारीने पार पाडण्यासाठी आता मी पुढील सूत्रसंचालनाची जबाबदारी पूनम संघाने मॅडम आणि पूजा शिंगारे मॅडम यांच्याकडे सन्मानपूर्वक सुपूर्द करते व मान्यवरांच्या अनुमतीने रजा देते. धन्यवाद. सगळ्यांनी गॅदरिंगचा एन्जॉय करावा आणि मुलांचा उत्सव वाढवण्यासाठी कृपया सगळ्यांनी कॅमेराचा गडगडाट करावा. थँक्यू.
मा